तर चला मंडळी, आज मी चाललेले आहे माझ्या माहेरी आईबाबांना भेटण्यासाठी. कारण आता दिवाळी संपलेली आहे, आमच्या सुट्ट्यासुद्धा संपलेल्या आहेत आणि आम्हाला पुण्याला परत जायचं आहे. तर त्याआधी म्हटलं एकदा आईबाबांना भेटून यावं. दुपारी निघायला थोडा वेळ झालेला आहे. पिल्लू इथे वाटेतच झोपून गेलेली आहे. मस्त असं ऊन पडलेलं आहे आणि बाकीचे सगळे आम्ही कधी येतो याची वाट बघत आहेत आणि जेवायलाही सगळे आमच्यासाठी थांबलेले आहेत. पण माझ्या बाळाचं असं आहे ना, तिथे गेल्यानंतर तिला शेळ्या, बाकीची जनावरं, बुबू, मनी यांच्याच पाठीमागे लागायचं असतं. तर तिथे शेडमध्ये जाऊन ती खेळून आली. त्यानंतर इथे माझी मोठी आजी आहे, तिच्याशी ती खेळत गप्पा मारत बसली होती. तर तिला खाऊ आणलेला होता माझ्या बाबांनी, त्यातला तिने थोडा खाऊ आजीला दिला आणि तिच्यासमोर तिथे बुबू बसलाय. तिने थोडा बुबूलासुद्धा खाऊ दिलाय आणि बुबूला खाऊ दिल्यानंतर ती म्हणते की तुला आता खाऊ दिलेला आहे, तू जा इथून, उठून बाहेर जा. असं तिचं तिथं आगाऊपणा चालूच असतो. दुपारी जेवण वगैरे केलं, थोडासा आराम केला आणि त्यानंतर संध्याकाळी म्हटलं थोडंसं आपण रानात जाऊन फिरून येऊयात. तर इथे बघा मस्त असं वातावरणसुद्धा झालेलं आहे आणि लहान मुलांना ना असं मोकळ्या वातावरणात तो इकडे तिकडे पळायला खेळायला खूप आवडतं. तर बघा वारं सुटलेलं आहे आणि हिची इकडून तिकडून त्या पिकातून वाट काढत अशी धावपळ चालू आहे. इकडे झाडाला मस्त अशी सीताफळं लागलेली आहेत, थोडी पिकलेली थोडी कच्ची. आणि तिकडे आमची गोमाता बघा कशी रागाने बघायला लागलेली आहे. बेलफळं पण लागलेली आहेत आणि आता इथे आबांची संध्याकाळची तयारी चालू आहे. गोबर गॅसमध्ये त्यांचं शेण आणि पाणी घालायचं चालू आहे. इथे मातीचा ढिगारा टाकलाय आणि त्याच्यावरती बघा इथे हिची घसरगुंडी खेळायचं चालू आहे बाळांना. तर आम्ही रानात इकडे तिकडे सगळीकडे फिरून आलेलो आहे आणि इथे माझी बहीण आहे, ती चहा करते आणि तिला समजलं ना व्हिडिओ चालू केला आहे, तर ती म्हणते या सगळेजण चहा प्यायला. आणि इथे माझ्या आईचं बघा काय चाललं आहे, तिची दुधाचं पातेलं आहे त्याची ती साय खरडून काढत आहे. त्यानंतर मस्त असा बहिणीने चहा करून आणलेला आहे. आम्ही सगळेजण गप्पा मारत बाहेर सोप्यात बसून चहा पित आहोत. चहा खरंच खूप छान झालेला आहे. एकतर तो घरच्या दुधाचा चहा आहे आणि त्यामध्ये तो आपल्या बहिणीने करून दिला आहे, त्यामुळे ते सुखच वेगळंच असतं. तर आता आमची इथे निघायची वेळ झालेली आहे. सगळ्यांना नमस्कार करून आम्ही निघायला बाहेर पडलेलो आहे. तर इथे माझा भाऊ आहे, बहीण आहे, मी आणि बहीण एक रील बनवत आहो आणि हे बाळ बघा मध्ये कसं करते. तर आईने दूध द्यायला घेतलेलं आहे, तर तिला असं वाटत होतं की तू दूध विसरून जाशील, तर ती दुधाची बाटली घेऊनच सोबत पाठीमागे लागली होती. तर माझ्या बाळाला तिथून मामाच्या गावातून यायचंच नसतं, तर तिचं बाय बाय पण चाललं होतं, गाडीतून तिला बाहेर उतरायचं पण होतं आणि आजीला पण तिला सोडायचं नव्हतं. त्यांचं बघा दोघींचं कसं चाललेलं आहे. तर आता निघता निघता आम्हाला जवळपास संध्याकाळ होत आलेली आहे आणि माहेरून कसं आपला पाय निघतच नाही आहे, जावंच वाटत नाही. तर इथे बाबासुद्धा माझ्या तिकडे रानात आहे, त्यांना बाय बाय करून आम्ही निघालेलो आहे. घरी पोचता पोचता आम्हाला बराच वेळ झालेला आहे.